श्रोतेहो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्ताने हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. नमस्कार श्रोतेहो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्याला माहिती असेलच की आपला हा जून महिना म्हणजे 1 जून ते 30 जून या दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करतो आहे. याच पार्श्वभूमीवरती आज आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव आलेले आहेत. त्यांचं आपण तुमच्या वतीनं आणि आकाशवाणी रत्नागिरीच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करूया. डॉक्टर, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. या निमित्तानं मला एक पहिला प्राथमिक प्रश्न असा विचारायचा आहे की जो आमच्या श्रोत्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे की हिवताप म्हणजे नेमकं काय? नमस्कार श्रोते हो. 1 जूनपासून आपण 30 जूनपर्यंत हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करतोय. याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत. आता आपण विचारलेला प्रश्न फारच जीवनाशी सर्वांच्या निगडीत असा आहे. हिवताप म्हणजे काय? तर हिवताप म्हणजे थंडी वाजून ताप येणे, यालाच आपण हिवताप म्हणतो. म्हणजे हिवतापाचे तसे 2 प्रकार आहेत, एक प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. तर हा ॲनापेलिस डासाच्या मादीने चावल्यामुळे आपल्याला हिवताप होतो. ही मादी जर संक्रमित असेल आणि ती जर आपल्याला चावली तर आपल्या रक्तामध्ये ते संक्रमण जातं आणि 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला थंडी वाजून ताप येतो. त्यालाच आपण मलेरिया म्हणतो. हे मुख्य लक्षण त्याचं आहे. पहिलं लक्षण झालं, पण आणखीन काही अशी श्रोत्यांना लक्षात येतील अशी काही आणखीन लक्षणं सांगता येतील का? आता याच्यामध्ये विविध लक्षणं आहे. जेव्हा हा ताप येतो तेव्हा प्रचंड डोकेदुखी असते, अंगदुखी असते, कधीकधी भरपूर प्रमाणात आपल्याला स्वेटिंग होतं. त्याच्यानंतर आपल्याला जर हा जास्त प्रमाणात झाला आणि योग्य उपचार आपल्याला मिळाले नाही वेळीच, तर उलट्या होणं, जुलाब होणं, डिहायड्रेशन होणं आणि एखाद्या वेळी माणसाला प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये जो फाल्सिपेरम व्हायवॅक्स आहे याच्यामध्ये 14 दिवसांची ट्रीटमेंट आहे आणि याच्यात मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. पण फाल्सिपेरम जो प्रकार आहे तो फाल्सिपेरममध्ये मृत्यूचं प्रमाण हे लहान मुलं आणि गर्भिणी मातेमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतं. याची ट्रीटमेंट आपल्याकडे आहे. याला आपण 3 दिवसाची ACT ट्रीटमेंट देतो, आर्टिसुनेट कंप्लीट ट्रीटमेंट, आणि 3 दिवसात पेशंट बरा होतो. मात्र ह्या तापाचं निदान लवकर होणं गरजेचं असतं. त्यामुळे रुग्णांनी ताप आल्यानंतर त्वरित शेजारच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपल्या रक्ताची तपासणी करून आपल्याला खरंच हिवताप आहे का हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हिवतापाचे सर्व प्रकारची औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत आपल्याकडे. खूप छान माहिती सांगितलीत सर. लक्षणं जी सांगितलीत ती आपण एकदा पुन्हा डिस्कस करूया. थंडी वाजून ताप येणं हे प्राथमिक लक्षण झालं. त्याचबरोबर अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारची जर लक्षणं दिसली तर तो ताप नुसताच ताप असं गृहीत न धरता आधी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून त्याचं निदान वेळेवरती होणं गरजेचं आहे. आता आपण म्हणी प्रत्येक ठिकाणी लिहिल्यात की येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची. ही तपासणी मलेरियामध्ये अत्यंत गरजेची असते. कारण आपल्याला तो मलेरिया लवकर समजला तर त्याच्यामध्ये जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती कॉम्प्लिकेशन कमी होतात आणि रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. त्याला ॲडमिट करण्याची सुद्धा गरज लागत नाही. आता आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आपण मलेरियाचे रुग्ण तपासतोय. तिथे सुद्धा सर्व प्रकारचे आपल्याला मेडिसिन उपलब्धता आहे. तसेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्र आहेत. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, 375 जवळजवळ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी मलेरियाची ट्रीटमेंट पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. रुग्णांनी याची काळजी करण्याची आवश्यकताच नाही आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत
त्या व्यवस्था आपल्यासाठीच आहेत आणि त्याचा आपण नक्की फायदा घेणं गरजेचं आहे. आता या दृष्टीने आम्हाला माहिती सांगा की याच्यावरती उपाययोजना कशा प्रकारच्या आहेत? आता याच्यात 2 प्रकारच्या उपाययोजना आहेत, की मलेरिया होऊ नये किंवा कुठलाही ताप होऊ नये म्हणून आपण एक इको फ्रेंडली डास निर्मूलन कार्यक्रम आणला होता. त्याच्यामध्ये आपण काय केलं, की जे हे मलेरिया, डेंग्यूच्यासाठी उपयुक्त डास आहेत, जे की ॲनाफिलिस आहे किंवा ॲडिस इजिप्टाय आहे, याच्याने मलेरिया आणि डेंग्यू होतो. तर हे डास होऊ नयेत म्हणून आपण काळजी जर घेतली तर आपल्याला हे डेंग्यू आणि मलेरियाच होणार नाही. तर ती काळजी कोणती घ्यायची, तर आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगत असतो की घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे करा. कंटेनर म्हणजे जे घराच्यामध्ये किंवा बाहेर पाणी साठवलेलं असतं, त्या अनावश्यक पाण्यामध्ये डास आपली अंडी घालतात आणि मग तिथे डास उत्पत्ती होते आणि मग ते संक्रमित झाले तर ते निरोगी माणसाला चावल्यानंतर त्यांना ते मलेरिया आणि डेंग्यू होऊ शकतो. यासाठी एक तर कंटेनर सर्वे महत्त्वाचा आहे. आपल्या घरामध्ये आणि आजूबाजूला कुठेही पाणी मोकळं राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हल्ली डिस्पोजेबलचा जमाना आहे, त्याच्यामध्ये सगळं डिस्पोजेबल वापरलं जातं. ग्लास, वाट्या, कप, पेले हे वापरले जातात आणि फेकून दिले जातात. मग काय होतं की पावसाळी पाणी पडतं आणि त्या त्याच्यात साचल्यामुळे डासांना आपली डासोत्पत्ती करण्यासाठी ते फार पोषक वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे डासांची उत्पत्ती जाते. आता इथं जर ही रोखली तर ते डास कमी होतील. बरोबर. दुसरी गोष्ट घरांमध्ये आपण मस्किटो नेटचा वापर केला पाहिजे. म्हणजे रात्री झोपताना जर आपण मच्छरदाणीचा वापर केला तर आपल्याला डास चावणार नाही. तसेच आपल्या घराच्या ज्या खिडक्या असतात त्यांना मस्किटो नेट्स वापरल्या तर आपल्या घरामध्ये डास येणार नाही. आता एडिस इजिप्टाय हा डास हा डे बायटर आहे, म्हणजे हा दिवसा चावतो. त्याच्यामुळे दिवसा पूर्ण बाहेरचे कपडे घातले, सुगंधद्रव्य वापरली तर हा डास चावत नाही आपल्याला. आणि ॲनाफिलिस किंवा क्युलेक्ससारखे जे डास आहेत ते रात्र व्हायला लागली की हळूहळू घरात प्रवेश करायला लागतात. मग जर आपण संध्याकाळ व्हायच्यात दारा खिडक्या पूर्ण बंद करून घेतली तर आपल्याला त्या डासांचा त्रास कमी होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे फ्रीज आहेत. ह्या फ्रीजच्या मागच्या बाजूला पाणी साचलेलं असतं किंवा आपल्या कुंड्या आहेत, घरामध्ये आपण कुंड्या ठेवतो, त्या कुंड्यांमध्ये पाणी साठतं, त्या पाण्यातसुद्धा डासोत्पत्ती होण्याची शक्यता दाट असते. जर आपण ही काळजी घेतली तर आपण नक्कीच डासांचं प्रमाण कमी करू शकतो. तसंच आपल्या शौचालयाच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांचे जे व्हेंट पाईप आणि ड्रेन पाईप आहेत. आता ड्रेन पाईपचा तेवढा मोठा प्रॉब्लेम नाही, पण जो व्हेंट पाईप आहे वरती गॅस जाणारा, याला जर आपण जाळ्या बांधल्या तर मच्छरची उत्पत्तीच कमी होईल. कारण 80% मच्छर हे त्या टाक्यांमध्ये वास्तव्य करतात आणि त्यांना ते चांगलं ठिकाण मिळालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये 100% ठिकाणी 100% आपल्याकडे व्हेंट पाईपना अशा ताईंच्या मार्फत विलेज हेल्थ कमिटीच्या माध्यमातून आपण जाळ्या बांधलेल्या आहेत. फक्त शहरी भागात बऱ्याच ठिकाणी जाळ्या बांधलेल्या कुठे दिसत नाहीत. तर एक विनंती आहे सगळ्याच शहरातल्या माझ्या ग्रामस्थांना, माझ्या बंधू भगिनींना, की आपल्याकडे जो व्हेंट पाईप आहे त्या व्हेंट पाईपला एक साधी जाळी बसवा. घरी जरी हिरवं कापड असेल तरी कापड नुसतं बांधून ठेवलात तरी डासांना प्रतिबंध होईल. खूप छान. श्रोतेहो, तुमच्या लक्षात आलं असेल की याची उपाययोजनासुद्धा साधी आणि सोपी आहे, प्रत्येकाला करता येण्यासारखी आहे. प्रत्येक वेळेला अधिकारी येतील, मंडळी येतील, PSCची कर्मचारी येतील आणि आपल्याला सांगतील आणि आपण मग तेव्हा करू, अशा विचारात न राहता स्वतःपासून सुरुवात करायला हरकत नाही. आणि आपण आपल्या परिसरातल्या काही जे आपले नागरिक आहेत, बांधव आहेत, त्यांनाही याबद्दल माहिती सांगून त्यांनाही या संदर्भातली माहिती दिल्यानंतर अशा उपाययोजना करण्यासाठी प्रवृत्त करायला हरकत नाही. आता मला सर याबद्दल सांगा की आपण जिल्ह्याच्या दृष्टीने या प्रतिरोध महिन्यासाठी काय काय नियोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा कसा काय सहभाग असणार आहे? आता यामध्ये आमचं 1 जूनपासून 30 जूनपर्यंतचं नियोजन झालेलं आहे. याच्यात आम्ही पत्रकार परिषद, NGOंच्या मीटिंग, वार्डमध्ये जाऊन प्रत्येक अवेअरनेस करतो आहे, तिथे मीटिंग आपण घेतो आहे, ग्रामसभा, नगरपंचायत किंवा महानगरपालिका यांच्या ठिकाणी आपण सभा घेतो आहे. आपण विविध प्रकारच्या रॅली काढतो आहे, म्हणजे नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा शाळांचे विद्यार्थी असतील यांच्या रॅली काढतो आहे. बाजार डेला आपण बघून तिथे आपण IC मटेरियल पोचवतो आहे, तिथे प्रसिद्धी करतो आहे. रेल्वे स्टेशन, ST स्टँड इथे आपण प्रसिद्धी करतो आहे. नंतर कोऑर्डिनेशन
इन्फॉर्मेशन मीटिंग्ज आपण घेतो आहे विविध NGOंच्या. म्हणजे आता एखादी जर गृहनिर्माण संस्था आहे तिथे आपण त्या लोकांची मीटिंग घेतो आहे. त्याच्यानंतर जिथं कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत तिथले कॉन्ट्रॅक्टर्सना आपण एकत्रित करून त्यांच्या मीटिंग होऊन त्यांना अवेअर करतो आहे. तसंच हे टायर पंक्चरवाले लोक आहेत यांच्याकडे जे पाणी असतं ते वर्षोनवर्ष तेच असतं, तसंच तर असतं. तिथे जाऊन आपण त्यांना अवेअर करतो आहे. त्याच्यानंतर भंगारवाले लोक जे भंगार गोळा करतात ते भंगार असंच मोकळं ठेवलं जातं आणि त्या भंगारमध्ये पाणी साचतं. तेथेसुद्धा आपण टॅमिफॉससारखं जे डासांची अंडी मारणारं जे द्रव्य आहे ते वापरून आपण ह्या टॅमिफॉस ॲक्टिव्हिटी करतो आहे. त्याच्यानंतर आपण एक्झिबिशन घेतो आहे, मुलांच्या शर्यती घेतो आहे, त्याच्यामध्ये स्लोगन डे आहे, त्याच्यानंतर स्कूल व्हिजिट आपले लोक करत आहेत, पत्रकार परिषद आहे, मीडियाला आपण संबोधित करतो आहे, रॅपिड फीवर सर्व्हिलन्स आपल्याकडे सगळीकडे चालू आहे आणि रांगोळी प्रदर्शन आणि वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा, तसंच होल्डिंग्ज आपण लावलेत शहरामध्ये आणि पेपरमध्येही आपण बऱ्यापैकी याची प्रसिद्धी केलेली आहे. अशा विविध माध्यमातून सर्वांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही जवळजवळ ह्या महिन्यात सर्वांपर्यंत पोहोचलो आहे आणि आम्हाला 2027ला मलेरिया निर्मूलन करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण मलेरिया निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत आणि ग्रामस्थाचा अतिशय उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. कारण नेहमीशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे आणि हिवताप म्हणजे साधासुद्धा ताप जरी वाटला तरी त्याच्या लक्षणानंतर आपल्याला जे काही त्रास होतात ते जर टाळायचे असतील तर योग्य वेळी योग्य उपाययोजना करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. हे लक्षात आल्यानंतर मला डॉक्टर असं सांगा की आता आपली ही मुलाखत चालू असतानाच कदाचित श्रोत्यांना लक्षात आलं असेल की अशी जी काही मंडळी आत्ता या संदर्भात काम करत आहेत ती आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना कुठल्या प्रकारची माहिती ते देणार आहेत आपल्याला याचं आपण श्रोत्यांना सांगूया. आता 18 आणि 19 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शहरांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे MPW म्हणजे मलेरिया वर्कर, मल्टीपर्पज वर्कर, जिल्हा परिषदचे मलेरियाचे वर्कर, ANM, त्याच्यानंतर आमच्या आशाताई ह्या एकाच वेळी सर्व्हिलन्स करणार आहेत. आता आम्ही हे जवळजवळ सातत्यानं 6वं वर्ष आमचं आहे की आम्ही जून महिन्यामध्ये 2 दिवस पूर्ण शहरांचा सर्व्हिलन्स करतो. याच्यामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी आपल्याकडे येतील. आपल्या घरामध्ये कुठे पाण्याचा कंटेनर 7 दिवसापेक्षा साठवून ठेवलं असेल पाणी किंवा घराच्या आजूबाजूला कंटेनर जर असतील, मगाशी मी सांगितलं की फुलदाण्या असतील, फ्रीजच्या बागचं पाणी असेल, हे आपण सातत्यानं बघणं गरजेचं आहे. आता हे आमचे सगळे मंडळी आपल्याकडे येऊन आपल्याला त्याबद्दल चांगली माहिती देतील, तरी त्यांना आपण सहकार्य करूया आणि आपण हिवताप निर्मूलनाकडे यशस्वी वाटचाल करूया ही सर्वांना विनंती. खूप छान. डॉक्टर नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत तर मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे शाळांच्या व्हिजिट आणि तिथे मुलांना पण या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांचाही आपण सहभाग घेतो आहे. तर याचं स्वरूप कसं आहे आणि आपल्याला ह्या महिन्यामध्ये शाळांमध्ये भेटी देऊन काय काय विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज देता येईल? आता आपण प्रत्येक शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आपले कर्मचारी, आपले अधिकारी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तेथील मुलांना मलेरियाचं महत्त्व पटवून देत आहेत. कसं आहे की आरोग्य यंत्रणा एवढी सगळ्यांना पुरेशी नाही आहे. म्हणजे मला म्हणायचं की जे आमची मॅनपॉवर आहे ती मॅनपॉवर पुरेशी नाही आणि या अपुऱ्या मॅनपॉवरमध्ये सुद्धा आपले लोक काम करत आहेत आणि आपले हँड वाढावेत म्हणून ह्या मुलांना आपण अवेअरनेस करतो आहे. कारण ही लहान मुलं जी आहेत ती फार उपयुक्त असतात. ती आपल्या घरी जाऊन जे काय ऐकतात ते आपल्या घरी जाऊन आपल्या पालकांना सांगतात, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगतात आणि ते मग लवकर ते आत्मग्रहण करतात आणि ते तसं आपल्या कृतीतनं आणतात. त्याच्यासाठी आम्ही शाळांमध्ये जातो, त्यांना पूर्ण मलेरियाची माहिती सांगतो, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आम्ही त्यांना माहिती सांगतो. त्याच्यानंतर आपण प्रदर्शन ठेवतो. म्हणजे आता आपल्याकडे साधारण 3 प्रकारचे डास महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यामध्ये एक आहे एडिस इजिप्ताई डास, दुसरा आहे ॲनाफेलिस आणि तिसरा क्युलेक्स आहे. आता एडिस इजिप्ताई ह्या डासापासून आपल्याला डेंग्यू होतो आणि चिकनगुनिया होतो, हे 2 आजार होतात. ॲनाफेलिसची मादी चावल्यानं आपल्याला मलेरिया होतो. आता मलेरियामध्ये सुद्धा मलेरियाचे 2 प्रकार आहेत, एक PV आहे आणि PF आहे आणि एक P मिक्स आहे. म्हणजे एकाच वेळी P व्हायवॅक्स असू शकतो,
एकाच वेळी पी फाल्सिपेरम आणि हे मिक्स पण इन्फेक्शन असू शकतं, हे आपण त्यांना समजावून सांगतो. दुसरं गोष्ट म्हणजे त्यांना आपण घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यायची ही काळजी त्यांना सांगतो, की आपल्या घरी शेजारी पाजारी जर कुठे पाणी साठत असेल, 7 दिवसापेक्षा जास्त कुठे आपण पाणी ठेवत असू, तर ते आपल्याला संरक्षित करून ठेवला पाहिजे. ते पाणी झाकून वापरलं पाहिजे, जेणेकरून डास त्याच्यात जाऊन आपली अंडी घालणार नाही आणि तिथे डास उत्पत्ती होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना कोरडा दिवस पाळा म्हणून सांगतो. आपल्या कोरडा दिवस जिल्ह्यामध्ये ही काय कल्पना आहे ती आपल्याला समजावून सांगायला हवी. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये दर मंगळवार हा आपण कोरडा दिवस म्हणून पाळत असतो. याच्यामध्ये काय आहे की 7 दिवसापेक्षा जास्त आपण जर पाणी साठवणार असू एखाद्या कंटेनरमध्ये किंवा भांड्यांमध्ये, तर अशी भांडी घासून, पुसून, कोरडी करून मग त्याच्यात आपल्याला पाणी साठवून वापरायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये तळाला अंडी राहणार नाहीत. आता आपण नुसतंच पाणी ओतून टाकलं आणि जर ते बॅरल उलटं ठेवलं किंवा तो कंटेनर उलटा ठेवला, तर ही जी एडिसची अळ्या असतात ह्या खाली भांड्याच्या तळाला लागलेल्या असतात आणि त्या सूक्ष्म असतात, त्या काही डोळ्यांना दिसत. आणि जर 100 दिवस त्या तशा राहिल्या आणि 100 दिवसानंतर जर त्यांना पाणी मिळालं तर त्या पुनरुज्जीवित होतात. आणि म्हणून तो कोरड्या दिवसाची जी संकल्पना आहे ते भांडं घासून, पुसून, कोरडं करून मग ते वापरायचं आहे. आणि दर 7 दिवसांनी जर आपण केलं तर ही आपण जी डासांची चेन आहे ही चेन ब्रेक करू शकतो आणि मग डासोत्पत्ती कमी होईल. हे जर आपण सांगितलं मुलांना, ते आपल्या घरी जातात, ते घरच्यांना सांगतात आणि जास्तीत जास्त पालक लोकसुद्धा आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करतात. आणि तसा कोरडा दिवस पाळल्याचा आमच्याकडे अहवालसुद्धा आपण घेतोय. बरोबर. त्याच्यानंतर आपण स्वच्छतेचं मुलांना महत्त्व पटवून देतो, की स्वच्छता ज्याची दारी आरोग्य तेथे वास करी. म्हणजे आपलं घर, आपलं गाव, आपला तालुका, आपलं जिल्हा जर स्वच्छ असेल तर तिथं साथीचे आजार किंवा अशा प्रकारचे कीटकजन्य आजार होण्याची स्थिती कमी असते. त्याच्यानंतर आपण विविध प्रकारच्या रांगोळ्या, म्हणजे रांगोळ्यातनं त्यांना कळावं की डास कसा असतो, एडिस कसा असतो. तर एडिसच्या आता डासाच्या पंखांना पांढरे आणि काळे पट्टे असतात. त्यानंतर एनाफिलिस कसा असतो, तर तो कुबड काढून असा बसतो 90 डिग्रीमध्ये. त्याच्यानंतर क्युलेक्स असतो, क्युलेक्स हा एकदम लहान डास असतो. आणि आता ह्याच्यापासून कोणते कोणते आजार होतात तर हे आपण त्या मुलांना रांगोळीतनं पटवून देतो. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आता शासनाचा माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा जो आपण कार्यक्रम राबवतोय, यामध्ये आपण आरोग्याचे सगळे राष्ट्रीय कार्यक्रम, त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू, फायलेरिया, चिकनगुनिया, झिका हे असे विविध प्रकारच्या आजारांसाठी सुद्धा आपण उपाययोजना अगदी तळागाळापर्यंत जाऊन तिथं प्रत्येक गावात, प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य शिबिरं घेऊन सर्वांची तपासणी करतोय. त्याचप्रकारे आपण NCD कार्यक्रम सुरू करायचे, त्याच्यामध्ये सुद्धा 30 वर्षावरील सर्व लोकांचं प्रेशर आणि आपण त्यांचा मधुमेह तपासतोय, रक्त तपासतोय, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे का हा लवकर समजण्यासाठी उपयोगात येतं. त्याच्यामुळे ह्या मुलांना आपण जर प्रशिक्षित केलं तर 100% हे आपल्याला हँड्स मिळतात आणि आपलं काम आणखीन चांगलं व्हायला मदत होते. तसंच आपण प्रभात फेरी या मुलांच्या माध्यमातून काढतो. म्हणजे प्रभात फेरीचं एक काय महत्त्व आहे की विविध प्रकारचे स्लोगन्स किंवा त्या तापाची माहिती हे जनसामान्यापर्यंत आपण त्या फेरीतनं पोचवतो. आणि आता लहान मुलं जर एवढी ॲक्टिव्हिटी करतायत तर मोठेसुद्धा तिकडे आवर्जून बघतात काय चाललं आहे, कसली प्रभात फेरी आहे हे ते बघतात आणि ते बघितल्यामुळे तसं मग इम्प्लिमेंटेशन सर्व आपल्या घरी करतात. आता कंटेनर सर्वे हा अतिशय महत्त्वाचा याच्यातला म्हणजे कणा म्हणायला हरकत नाही. हिवताप आणि जर डेंग्यू निर्मूलन करायचं असेल तर कंटेनर सर्वे हा कणा आहे. कंटेनर सर्वे जर चांगला झाला तर डासोत्पत्ती कमी होईल आणि डासोत्पत्ती कमी झाली तर आपल्याला ह्या कीटकजन्य आजार नक्कीच कमी होतील, हे आपण शाश्वतीनं सांगू शकतो. तसेच कॉलेजमधल्या मुलांमध्ये आपण त्यांना पथनाट्य करायला सांगतो. विविध प्रकारच्या नाट्यातनं लोकांपर्यंत आपण पोचतो. आता आम्ही 25 एप्रिलला सिव्हिल हॉस्पिटलला गाडगे बाबा, नंतर संत तुकडोजी बाबा यांच्या वेशभूषा करून तशा पद्धतीनं स्वच्छता राबवायची काय हे कार्यक्रम दाखवले. ते एवढे प्रभावी झाले की आम्हाला बरेच ठिकाणून फोन आले, पत्र आलीत की फार छान तुमचा कार्यक्रम झाला. की अशा पद्धतीनं जर जनजागृती झाली तर नक्कीच मलेरिया आणखीन जे साथीचे रोग आहेत ते आपण निर्मूलन करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही
आम्ही पथनाट्य आता ह्यावेळी करणार आहोत. ह्यावेळी आम्हाला गोगटे जोगळकर कॉलेजचे विद्यार्थी हे डासांपासून होणाऱ्या रोगांची पथनाट्यातनं लोकांना माहिती देणार आहेत. आणि मग तशी प्रभात फेरी, एस टी स्टँड किंवा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही नियोजित केलेली आहे. आणि मग त्याच्यातनं लोकांना मलेरियाबद्दल किंवा साथींच्या रोगाबद्दल आरोग्यसंपन्न गावाची जी संकल्पना आहे ती पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि नक्कीच ह्या आरोग्यसंपन्न गाव अभियानातनं आम्ही सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांनी आम्हाला त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे मदत करावी ही सर्वांकडनं अपेक्षा. मगाशी आपण बोललात त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भातली? आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि गर्भवती महिलांमध्ये इम्युनिटी कमी असते. रोगप्रतिकारची शक्ती आहे ती या दोघांमध्ये आणि लहान मुलांमध्ये कमी असते आणि त्याच्यामुळे यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याकडे पॅलेटिव्ह केअर आलेले आहे, म्हणजे जे बेड रिटर्न रुग्ण आहेत अशांसाठी आपले CHO जे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातले आणि आमचे MPW हे त्यांच्या घरी जाऊन सेवा देणार आहेत. म्हणजे एखाद्याला ड्रेसिंग करायचं लागलं किंवा एखाद्या बेड रिटर्न रुग्णाच्या जखमेला त्याच्या चांगलं करण्यासाठी जर औषधोपचार करायचा झाला किंवा त्याचं प्रेशर बघायचं असेल, त्याचा डायबेटिक्स बघायचं असेल त्या रुग्णांचा, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा, वयोवंदनामध्ये जे आपले नागरिक आहेत त्या नागरिकांचं आपण पॅलेटिव्ह केअरमध्ये त्यांच्या घरी जाऊन संपूर्ण काळजी घेतोय. त्याच्यानंतर जरा समजा कॅथेटर करायचं असेल, एखाद्याला हल्ली ओल्ड वयामध्ये आपल्याला तो एक नॅपी बसवायला लागते, ते बसवायचं असेल तर त्याच्यासाठी मदत आपले लोक घरी जाऊन करतायत आणि वयोवंदना कार्डसुद्धा त्यांची तिथे त्याच वेळी काढली जाते. म्हणजे दुहेरी कार्यक्रम आपला चालू आहे आरोग्य संपन्न गाव ह्या कार्यक्रमातनं आणि त्याच्यातनंच मलेरिया निर्मूलनाचं सुद्धा काम आमचं हे सर्व कर्मचारी करतायत. आता गर्भवती महिलांचा जो काही आता गर्भवती महिलांना कसं आहे की आपण जर गर्भवती महिलाला मलेरिया झाला तर त्याला मलेरियाची ट्रीटमेंट त्यावेळी देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काही ड्रग्ज आहेत ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, म्हणजे चालत नाहीत प्रेग्नन्सीमध्ये, म्हणून त्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण त्याच एकाच वेळी लहान मूल ते पोटात असतं आणि ती गर्भिणी माता यांना जरी ते मातेला जर संक्रमित झालं तर ते बाळालासुद्धा त्रास होण्याची शक्यता असते त्याच्यापासून. म्हणून त्यांनी शक्यतो दिवसा पूर्ण बाहेरचे कपडे घालावेत किंवा मच्छरदाणीचा त्यांनी वापर करावा, जास्त बाहेर फिरू नये. जिथे बागेमध्ये वगैरे इथं दिवसा एडिसचे डास असतात, संध्याकाळच्या वेळेला एनाफेलिस क्युलेक्सचे डास असतात, तर अशा वेळी सुगंधी द्रव्य वापरणं किंवा मच्छर पाळण्यासाठी काही उपाययोजना, म्हणजे धुरांडी करतात गावामध्ये. धूप पूर्वी धूप फार सगळीकडेच असायचं, त्यावेळेला फार चांगलं होतं ते, त्या धुपाने पळून जायचे डास. आम्ही तर म्हणतो डास मारा, काय त्या मारण्यासाठी मॅट असतात त्या वापरा किंवा हल्ली त्या बॅट आल्यात इलेक्ट्रिकच्या त्याचा वापर, घरामध्ये घराच्या खिडक्यांना मच्छरदाण्यांच्यासारखं मस्किटो मॅट वापरा. झोपताना कंपल्सरी गर्भिणी मातेला तरी मच्छरदाणीचा वापर. प्रत्येकाने दररोज जर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे पाणी साचलंय का, ते साचलं असेल तर त्याची विल्हेवाट लावावी. जिथे जास्त पाणी साचलं असतं कायमस्वरूपीची डबकी असतात तिथे आम्ही गप्पी मासे सोडतो. आम्ही आता गप्पी मासे पैदास केंद्र सगळीकडे वाढवलेले आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या कार्यालयाजवळ गप्पी मासे पैदास केंद्र 100% असावं. तशीच प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्र यांच्या ठिकाणीसुद्धा गप्पी मासे पैदास केंद्र असावीत असं आपल्या सूचना आहेत आणि जवळजवळ आपल्याकडे 90 ठिकाणी त्या आहेत गप्पी मासे. त्याला आपण कोडिंग केलं आहे, नंबरिंग दिलं आहे, म्हणजे त्या नंबरनुसार आपल्याला लक्षात येतं की हा नंबर म्हणजे कुठल्या तालुक्यातल्या PSCचा असेल असा. आणि मग ते गप्पी मासे जिथं कायमस्वरूपाची डबकी असतील तिथं आपल्याला टॅमेपॉस ॲक्टिव्हिटी करता येत नाही, केमिकल ॲक्टिव्हिटी करता येत नाही, तर तिथे गप्पी मासे सोडले तर हे गप्पी मासे डासांची अंडी आणि अळ्या खातात आणि त्याच्यामुळे डास निर्मूलन व्हायला एक चांगला फायदा होतो. मला वाटतं तुम्ही सगळ्या प्रकारच्या उपाययोजनांची सगळी आम्हाला माहिती दिली आहे. खूप छान माहिती आम्हाला या निमित्तानं मिळाली आणि या सगळ्या माहितीच्या आधारे श्रोत्यांना मी असं म्हणू की त्यांनी पण या सगळ्या अभियानामध्ये सहभागी होऊन ही नुसतीच या महिन्यापुरतीच ॲक्टिव्हिटी नसून कायमस्वरूपी अंमलात आणायची ॲक्टिव्हिटी आहे आणि जर सजगता बाळगली तरच आपल्याला हे लक्ष गाठता येईल आणि त्याचा सर्वांनाच उपयोग होईल असं म्हणून आपण या आजच्या गप्पांचा समारोप करूया. आणि या निमित्तानं
तुम्ही आज इथे आलात आणि ही आम्हाला उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. थँक्यू. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्ताने हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादर करते विवेक वानखडे.